नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि या आर्टिकलमध्ये आपण इलेक्ट्रिसिटीचे प्रकार कोणकोणते आहेत ते अभ्यासणार आहोत आणि तसंच या जी इलेक्ट्रिसिटी आहे त्याचे वापर करत असताना कोणकोणते स्टँडर्ड युनिट्स आपण वापरले जातात आणि त्या एककाच्या व्याख्या काय आहेत याही आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर वळूया आपल्या आजच्या महत्वाच्या लेक्चरच्याकडे आणि ते म्हणजे सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर आपण मागच्या वेळेला पाहिलं आहे की इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिक करंट जो आहे तो कसा डेव्हलप होतो. तर आपण घेतलं होतं की एक बॅटरी घेतलेली होती आणि बॅटरीला आपण असा एखादा कंडक्टर जोडला. ओके, तर काय घडत होतं, तर इथं निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, इथं पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे आणि यामुळं पोटेन्शियल डिफरन्स तयार होत होता आणि पोटेन्शियल डिफरन्स तयार झाल्यामुळं या ऋण टोकाकडून इलेक्ट्रॉन्स धन टोकाकडे प्रवाहित होत होते आणि या प्रवाहाला आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणत होतो. तर इलेक्ट्रिक करंट आणि रेजिस्टन्स या दोन बाबींची व्याख्या आपण मागील पाठामध्ये पाहिलेली आहे आणि आज आपण वळणार आहोत ते म्हणजे की हा जो इलेक्ट्रिक सोर्स आहे, तर ही जी इलेक्ट्रिकल ऊर्जा आहे या ऊर्जेचे प्रकार कोणकोणते आहेत. इथं आपण जो आता वापरलेला आहे याला आपण म्हटलेलं आहे डीसी करंट म्हणजे डायरेक्ट करंट. आता डायरेक्ट करंट म्हणजे काय आणि अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय यातला फरक आजच्या आपण लेक्चर मध्ये पाहणार आहोत. आता डायरेक्ट करंट मध्ये काय होते पहा, तर एखादी बॉडी घेतली आपण आणि या बॉडी मधून इलेक्ट्रॉन्स काढून घेतले, बरोबर. इलेक्ट्रॉन जर काढून घेतले तर या बॉडीला पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि असे पॉझिटिव्ह चार्जेस एकत्र झाल्यानंतर इथं काय तयार होतं, तर पॉझिटिव्ह पोटेन्शियल निर्माण होतं आणि ते पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणजे बॅटरीचं हे टोक आहे असं आपण समजून घेऊया. ओके, तर इथं काय झालेलं आहे, तर इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी आहे आणि डिफिशियन्सी असल्यामुळं इथं पॉझिटिव्ह पोटेन्शियल निर्माण झालेलं आहे. तसंच हे जे दुसरं टोक आहे ते म्हणजे काय समजूया, तर एक बॉडी आहे, इथं पण एखादी बॉडी असेल आणि या बॉडीमध्ये एक्सेस इलेक्ट्रॉन्स आलेले आहेत म्हणजे जादा इलेक्ट्रॉन्स इथं गोळा केलेले आहेत आणि जर इलेक्ट्रॉन्स असे गोळा केले गेले तर या बॉडीला ऋण प्रभार येतो आणि हा ऋण प्रभार जो आलेला आहे यालाच आपण ऋण विभव किंवा निगेटिव्ह पोटेन्शियल असं म्हणतो आणि आपोआपच हे ऋण पोटेन्शियल आणि हे धन पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आणि निगेटिव्ह पोटेन्शियल याच्यामध्ये जो काय फरक निर्माण होतो, जे काय विभव निर्माण होतं ज्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो आणि याचा सिम्बॉल आपण अशा पद्धतीने दाखवतो की पॉझिटिव्ह टोक म्हणजे थोडी मोठी रेषा दाखवायची आणि निगेटिव्ह टोक म्हणजे एक छोटी रेषा त्याला समांतर अशी दाखवायची. ओके, तर हे झालं बॅटरीचं चिन्ह आणि याला म्हटलं जातं डायरेक्ट करंट. आता डायरेक्ट करंट म्हणजे हा फुल फॉर्म आहे डीसी म्हणून, पण डायरेक्ट करंट आणि हा व्होल्टेज सोर्स आहे म्हणून डीसी व्होल्टेज असं म्हटलं जातं. डीसी हा डायरेक्ट करंट असा शॉर्ट फॉर्म आहे, परंतु ती जर व्होल्टेज क्वांटिटी असेल तर त्याला आपण व्होल्टेज म्हणणार आहे आणि ती जेव्हा करंट क्वांटिटी असेल त्यावेळेला म्हणजे त्या व्होल्टेजमुळे जो करंट निर्माण होतो तो म्हणजे डायरेक्ट करंट. म्हणजे या पद्धतीचं व्होल्टेज असतं की ज्याची पोलॅरिटी इथं फिक्स आहे. बॉडीची हे पोटेन्शियल पॉझिटिव्ह तर कायमचं पॉझिटिव्ह राहणार आहे, हे निगेटिव्ह तर निगेटिव्ह राहणार आहे, बरोबर. म्हणजे हे जे सिम्बॉलिक प्रेझेंटेशन आपण घेतलेलं आहे बॅटरीचं, तर याचं हे टोक पॉझिटिव्ह म्हणजे कायमस्वरूपी पॉझिटिव्ह राहील आणि हे निगेटिव्ह म्हटलं तर कायमस्वरूपी निगेटिव्ह राहणार आहे. म्हणून याला आपण म्हटलेलं आहे की एक पर्टिक्युलर दिशा असलेलं व्होल्टेज, बरोबर, किंवा पर्टिक्युलर दिशेनं वाहणारा करंट आणि म्हणून याला म्हटलेलं आहे डायरेक्ट किंवा डायरेक्शनल करंट. ओके, तर डायरेक्शनल या शब्दापासून डायरेक्ट म्हणजे डिरेक्शन असलेला अशा अर्थानं हा शब्द आलेला आहे आणि त्यामुळं याला आपण म्हटलेलं आहे डायरेक्ट करंट. तर हा झाला डायरेक्ट करंट. ओके, याची दिशा कायमस्वरूपी हीच असणार आहे की हे बॅटरीच्या ऋण टोकाकडून इलेक्ट्रॉन्स निघतील आणि ते धन टोकाकडे जातील आणि
याला प्रवाहित होण्यासाठी जो मार्ग लागतो तो म्हणजे वाहकाचा, आणि तो इथं वाहक आपण जोडलेला आहे असं आपण समजलेला आहे. ओके, हा एक प्रकारचा वाहक आहे आणि हा विद्युत धारा वाहून नेतो, याच्यातून इलेक्ट्रॉन्स वाहत आहेत. याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन्स आहेत असं समजूया आपण. हा वाहक असेल तर याच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स आहेत आणि याला आपण पोटेन्शियल जोडलेलं आहे. हे पोटेन्शियल जोडल्यामुळं हे ऋण पोटेन्शियल आहे ते याच्यावर प्रतिआकर्षणाचं बल देतं आणि हे धन पोटेन्शियल आहे हे आकर्षणाचं बल देतं. यामुळं या मटेरियलमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनला या टोकाकडून या टोकाकडे ढकललं जातं, म्हणजेच तो प्रवाहित होतो आणि या प्रवाहाला आपण करंट असं म्हणतोय. ओके, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा करंटची व्याख्या सांगून टाकली. आणि इथं जो करंट वाहतोय याला पर्टिक्युलर दिशा आहे, ती म्हणजे या टोकाकडून या टोकाकडे. ओके, ही कधीही उलटी होणार नाही आणि म्हणून याला डिरेक्शनल करंट किंवा डायरेक्ट करंट असं म्हटलं जातं. आता आपण पाहूया अल्टरनेटिंग करंट. दुसरा जो प्रकार आहे ज्याला आपण म्हणतोय अल्टरनेटिंग करंट. आता काय आहे अल्टरनेटिंग करंट? इथे पहा, आपण विद्युत पाथ जो आहे म्हणजे करंट वाहण्याचा पाथ मार्ग जो मगाशी आपण दाखवला होता एक वाहक घेऊन, तसाच आताही घेऊया की फक्त त्याला व्होल्टेज जे आपण जोडणार आहे ते इन्स्टेड ऑफ डीसी आता आपण एसी व्होल्टेज देणार आहे. हे एसी व्होल्टेज कसं असेल आणि काय काम करेल ते आपल्याला पाहायचं इथं, आणि ते अल्टरनेटिंग याला का म्हटलं गेलेलं आहे ते पण आपण पाहूया. तर पहा, हा आपण समजूया एक वायर पाथ आहे, त्याला हा कंडक्टर मी जोडतो आणि या मंडळाला आपण जोडणार आहोत व्होल्टेज सोर्स, आणि आताचा व्होल्टेज सोर्स जो आहे तो आहे एसी. आता व्होल्टेज सोर्स डीसी नाही तर एसी. आता इथं मी प्लस मायनस असं दाखवलेलं नाही. याचं दाखवलेलं नाही याचं कारणच असं आहे की हे प्लस आणि हे मायनस हे कायमस्वरूपी राहत नाही. तर काय होतं, काही कालावधीसाठी हे प्लस आणि काही कालावधीसाठी हे प्लस असं होत जातं. म्हणजे हे प्लस झालं तर हे मायनस असतं, आणि जेव्हा हे मायनस होतं त्यावेळेला हे प्लस होतं. मग हे टोक कसं काय बदलतं? आणि नुसतं पोलॅरिटी बदलत नाही तर त्याचं अँप्लिट्यूड म्हणजे व्होल्टेजची जी क्षमता आहे ती, व्होल्टेजची पातळी जी आहे ती व्होल्टेजची पातळी देखील बदलली जाते, खालीवर होते. म्हणजेच हे व्होल्टेज स्थिर राहत नाहीये. ओके, आणि म्हणून याला बदलतं व्होल्टेज किंवा अल्टरनेटिंग व्होल्टेज असं आपण म्हणतो. आणि शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणताना अल्टरनेटिंग करंट, तर करंट हा शब्द वापरला जातो शॉर्ट फॉर्म घेताना. अल्टरनेटिंग व्होल्टेज का अल्टरनेटिंग करंट, तर आपण बोली भाषेमध्ये जे वापरायचा शब्द तो एसी असा शब्द वापरला जातो. अल्टरनेटिंग करंट हा त्याचा फुल फॉर्म आहे. करंट हा शब्द आलाय म्हणजे इथं व्होल्टेज नाही असा अर्थ नव्हे, तर एसी व्होल्टेज असं पण म्हटलं जातं. लक्षात, म्हणजे बोलण्यामध्ये आणि प्रत्यक्षात जो शब्द आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे तो तुम्हाला मी इथं सांगितला. इथं आपण म्हटलेलं आहे एसी व्होल्टेज. एसी व्होल्टेज म्हणजे अल्टरनेटिंग करंट क्वांटिटी, म्हणजे अल्टरनेटिंग करंट निर्माण करणारं जे व्होल्टेज सोर्स आहे तो हा व्होल्टेज सोर्स आहे. अशा अर्थानं इथं व्होल्टेज हा शब्द इथं परत आलेला आहे. पोटेन्शियल जे आहे ते कसं आहे, अल्टरनेटिंग आहे, बदलणार आहे. आता काय बदलणार आहे, तर नॉट ओनली डिरेक्शन बट ऑल्सो अँप्लिट्यूड, म्हणजे अँप्लिट्यूड आणि व्होल्टेज हे दोन्ही बदललं जातं. जे डीसी मध्ये आपण घेतलं होतं की ही जर बॅटरी होती आणि ही बॅटरी जर समजा 3 व्होल्टची असेल तर हे 3 व्होल्ट असेल तर हे कायमस्वरूपी 3च राहणार आहे. नो चेंज इन अँप्लिट्यूड आणि नो चेंज इन डिरेक्शन. ओके, तर डिरेक्शन इज फिक्स अँड अँप्लिट्यूड इज ऑल्सो फिक्स अँड दॅट इज कॉल्ड एज डीसी. आणि इथं मात्र काय होणार आहे, डिरेक्शन इज ऑल्सो चेंजिंग अँड अँप्लिट्यूड इज ऑल्सो चेंजिंग, म्हणजे बोथ क्वांटिटी चेंज होतात. आता ह्या कशा होतात या गोष्टी आपण थोडक्यात कसं सांगता येईल आपल्याला ते पाहूया. जास्त डिटेलमध्ये अल्टरनेटिंग करंट जनरेटर जर आपण घेतला आपण तर, म्हणजे एसी जनरेटर घेतलं, त्याचं फंक्शन सांगितलं तर आपल्याला सगळं कळणारच आहे. परंतु आपण डीसी आणि एसी जे जनरेटर्स आहेत त्याच्यामधला हा डीसी झाला जनरेट तसा विचार केला तर बॅटरी म्हणजे डीसी जनरेटर आहे.
आता एसी जनरेटर कसा असतो याची बेसिक कन्सेप्ट फक्त आपल्याला कळली तरी चालेल, की ज्याच्यातून आपल्याला हे व्होल्टेज कसं निर्माण केलं जाणार आहे एवढं आपल्याला समजून घ्यायचंय. आणि ते कायमस्वरूपी येतं. इथं आपण एसी ज्या वेळेला सिम्बॉल दाखवणार आहे त्यावेळेला ते इथं एसी अशा पद्धतीचं येणार आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ओके, एसीचा सिम्बॉल दाखवताना हा असा दाखवला जातो, साइन वेव्ह सारखा, आणि हा सोर्स आहे असं त्याचं मिनिंग झालं. आता हा अशा पद्धतीने दाखवलाय, इकडं अर्धी सायकल आणि इकडं अर्धी सायकल अशी मिळून एक सायकल होते पूर्णपणे. ओके, आता तुम्हाला दाखवतो की एखादा कंडक्टर चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलेला आहे आपण, समजा असा, आणि हा कंडक्टरला इथं शाफ्ट आहे समजूया आपण, आणि हा आम्ही असा गरागरा फिरवणार आहे. या मार्गाने असं हा ज्या वेळेला या पोझिशन मध्ये असेल तर समजूया आपण इथं 0 व्होल्टेज आहे. ज्या वेळेला तो समजा इथं 10 अंशामध्ये वर सरकेल, 20 अंशामध्ये सरकेल, म्हणजे असा मी हातानं वर वर ओढत आणला तर, आणि इथं या ठिकाणी हा फिट्ट केलेला आहे आणि हे दुसरं टोक आहे, ही एक पट्टी आहे समजूया, आणि ती अशी गोल फिरवणार आहे आपण, गोल दिशेने असं फिरवणार आहे. अशी फिरवली तर काय होणार आहे की 10, 20, 30, 40 इथं बरोबर 90 डिग्री मध्ये येणार आहे, नंतर इथं 180 डिग्री मध्ये येणार आहे, लक्षात, इथं 270 डिग्री मध्ये येणार आहे, आणि इथं अगेन 360 डिग्री म्हणजे 0 डिग्री मध्ये येणार आहे. म्हणजे हा असा अंशात्मक फिरत फिरत जाणार आहे. आणि हा अंशात्मक ज्या वेळेला फिरत जातो त्यावेळेला काय होतं, या कंडक्टर मध्ये जे व्होल्टेज निर्माण होतं, या चुंबकीय क्षेत्रामध्ये हा कंडक्टर फिरत असताना फॅरेडेच्या नियमानुसार या कंडक्टर मध्ये, आपण फॅरेडेचे नियम वगैरे डिटेल्स मध्ये पुन्हा घेणारच आहोत, पण तुम्हाला सांगतो की इथं व्होल्टेज का निर्माण होतं तर त्याला बॅकग्राऊंड आहे, ते म्हणजे फॅरेडेचा नियम, की चुंबकीय क्षेत्रामध्ये कंडक्टर फिरतोय आणि त्यामुळे त्याच्यामध्ये व्होल्टेज निर्माण होतं, आणि तो किती अंशामध्ये आहे त्याच्यानुसार त्याचं ऍम्प्लिट्यूड ठरतं, आणि त्यामुळे इथं या प्रत्येक अंशाला हे वेगवेगळं व्होल्टेज येणार आहे. 90 अंशाला ज्या वेळेला तो पोहोचेल असा आकारामध्ये, त्यावेळेला तो बरोबर काटकोनामध्ये चुंबकीय बल रेषांना छेदत असतो, त्यामुळे जास्तीत जास्त व्होल्टेज इथं निर्माण होतं 90 अंशाच्या वेळेला. पुन्हा हा 90 कडून 100, 110 करत 80, 180 कडे जाईल, त्यावेळेला व्होल्टेज 0 होणार आहे. परंतु हे असं होत असताना हे व्होल्टेज पहिल्यांदा काय झालेलं आहे तर हळूहळू वाढत वाढत गेलेलं आहे, जास्तीत जास्त झालेलं आहे. त्यानंतर ते व्होल्टेज पुन्हा कमी कमी व्हायला लागलेलं आहे, आणि आता 180 नंतर ज्या वेळेला हा शाफ्ट आहे तो देखील असा फिरत ज्या वेळेला येतोय त्यावेळेला काय घडतं तर या व्होल्टेजची दिशा आहे ती मात्र आता बदलते. कारण या बाजूला असताना ते धन असेल इथं, तर या बाजूतून जाताना ते व्होल्टेज ऋण येतं. म्हणजेच ही जी पोटेन्शियल आपण दाखवलं की जे पूर्वी आपण काय केलेलं आहे इथं धन मानलेलं आहे, म्हणजे 0 ते 90 अंशात जाताना हे धन राहील. ओके, तसंच 90 ते 180 जाताना सुद्धा धन राहील, मात्र ते कमी होत येणार आहे. आणि नंतर 180 अंशापासून 270 पर्यंत जाताना काय होते तर ऋण दिशेने ते वाढत जाणार आहे. म्हणजे या पोझिशनला ज्या वेळेला हा शाफ्ट येईल असा, त्यावेळेला याच्यामध्ये ऋण व्होल्टेज असणार आहे, आणि ज्यावेळेला ते 270 ला पोहोचेल त्यावेळी जास्तीत जास्त ऋण व्होल्टेज या शाफ्टमध्ये किंवा या कंडक्टरमध्ये निर्माण झालेला असणार आहे. पुन्हा हा 270 पासून 360 पर्यंत कमी कमी होत जाईल, आणि जसा हा कमी होत जाईल तसं हे निगेटिव्ह व्होल्टेज कमी होत जाणार आहे. आता मी जे काही एक्सप्लेन केलंय त्याचा आलेख कसा असेल हे पण आपण थोडक्यात पाहूया, की जेणेकरून तुम्हाला कळेल की हे व्होल्टेज कसं निर्माण होते. या आलेख आकृतीवरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की इथं व्होल्टेज पहिल्यांदा 0 आहे, बरोबर, 0 पासून 90 पर्यंत व्होल्टेज वाढत जाते, हा एक भाग आला. दुसरा भाग की ते धन आहे, नंतर 90 ते 180 पर्यंत व्होल्टेज धनच राहते, मात्र ते कमी कमी होत चाललेलं आहे. 180 पासून 270 पर्यंत व्होल्टेज ऋण होते आणि ऋण दिशेने ते वाढत जाते, आणि नंतर 270 ते 360 पर्यंत पुन्हा ऋण दिशेने ते कमी होत येते, आणि मूळ पदाला येते ते पुन्हा या 360 किंवा 0 अंशाला. ओके, म्हणजे याचा जर आपण आलेख काढायचं म्हटलं तर हा आलेख कसा येईल पहा. तर आता जे काही एक्सप्लेन केलं त्या पद्धतीने जर पाहिलं
तर पहिल्यांदा 0 अंशापासून ते 90 अंशापर्यंत, इथं 90 घेऊया आपण, इथं 180 अंश आहे, इथं 270 अंश आहे आणि इथं 360 अंश आहे. ओके, तर या पद्धतीनं आपण व्होल्टेज वाढत जाणार आहे हळूहळू, बरोबर 90 पर्यंत जास्ती होईल, पुन्हा ते कमी व्हायला लागेल, पुन्हा ते ऋण दिशेने वाढेल, पुन्हा ते कमी व्हायला लागेल. म्हणजे अशा पद्धतीचं व्होल्टेज आलेख आपल्याला मिळणार आहे. हा व्होल्टेजचा जो आलेख आहे याला अल्टरनेटिंग करंट असं म्हटलं जातं. आणि हा जो आहे ऍक्च्युली तो साईन वेव्ह याला म्हटलं जातं, कारण जी गणितामध्ये साईन फंक्शन जे आहे की साईन 0 बरोबर 0, साईन 90 म्हणजे 1 वगैरे, हे जे तुम्हाला माहिती आहे तेच इथं मिळतात. साईन कॉम्पोनंट तुम्हाला मिळतो इथं 0 अंशामध्ये असताना, साईन 0 बरोबर 0 म्हणून इथं व्होल्टेज 0 आहे. साईन 90 ला 1 येते, म्हणजे 1 इंटू अँप्लिट्यूड, म्हणजे जास्ती जास्त व्होल्टेज इथं असणार आहे, 1 इथं असणार आहे. नंतर इथं पुन्हा हे व्होल्टेज 0 झालेलं असणार आहे, पुन्हा हे -1 झालेलं असणार आहे आणि पुन्हा हे 0 झालेलं आहे. अशा पद्धतीनं हे व्होल्टेज बदलत जातं. म्हणजे याचं अँप्लिट्यूडही बदलतं आणि त्याचा पोलॅरिटी ही बदलते, की काही कालावधीसाठी ती पॉझिटिव्ह राहते तर काही कालावधीसाठी ती निगेटिव्ह येते. ती का, त्याचं उदाहरण आपण इथं पाहिलेलं आहे की एसी जनरेटर जो असतो त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक कॉईल असते, ती रोटेट होत असते, गोलाकार फिरत असते आणि तिच्या गोलाकार फिरण्यामुळं आपल्याला हे धन ऋण अशा पद्धतीचं व्होल्टेज मिळतं. म्हणजे एवढ्या सर्व एक्सप्लेनेशन मधून शेवटची बाब एक महत्वाची लक्षात ठेवायची, ती म्हणजे एसी जो कंडक्टर आहे तो कंडक्टर कसा आहे, स्थिर नाहीये, तर तो गोलाकार दिशेने फिरत असतो आणि तो गोलाकार दिशेने फिरत असल्यामुळं त्याच्या निर्माण होणाऱ्या व्होल्टेजची दिशा आणि अँप्लिट्यूड दोन्हीही सातत्याने बदलत जातं आणि म्हणून आपल्याला एसी व्होल्टेज मिळतं. अशा पद्धतीनं एसी व्होल्टेजची निर्मिती होते. आता डायरेक्ट करंट म्हणजे जास्त शॉक लागतो किंवा एसी व्होल्टेज म्हणजे शॉक कमी बसतो वगैरे, असा कोणताही गैरसमज आपल्यामध्ये नसावा. तर व्होल्टेज शॉक बसण्यासाठी व्होल्टेजची पातळी किती आहे आणि तुमच्या बॉडीमधून किती करंट प्रवाहित होतो याला जास्त महत्व असतं आणि त्याच्यावरच तुम्हाला त्या शॉकची तीव्रता अवलंबून असते. म्हणजे डीसी व्होल्टेज असलं तरी देखील तुम्हाला शॉक बसणार आहे, एसी व्होल्टेज असलं तरी देखील शॉक तुम्हाला बसणार आहे. फक्त हे जे साधारणतः पोटेन्शियल जे आहे ते माझ्या वाचनात आलेल्याप्रमाणे 90 व्होल्टपेक्षा जास्त जेव्हा व्होल्टेज असतं त्यावेळेला आपल्याला शॉक जाणवतो आणि 90 पेक्षा कमी असेल तेवढा आपल्याला तीव्रता ती जाणवत नाही. त्यामुळे आपण ज्या बॅटरी हाताळतो 12 व्होल्टची बॅटरी असते, 12 व्होल्ट हे व्होल्टेज डिफरन्स जो आहे तो अत्यंत कमी आहे, त्यामुळे 12 व्होल्टच्या बॅटरीला आपल्याला शॉक लागत नाही. मात्र 12 व्होल्ट 12 व्होल्ट 12 व्होल्ट असं जर एकत्र करत तुम्ही गेलात आणि साधारण 90च्या वर जर तुम्ही बॅटरी अशी एकत्र जोडत, जर सिरीज मध्ये जोडत, जर 90 व्होल्टेज जर क्रॉस केलं आणि या दोन टोकाच्या दरम्यान हात लावायला गेलात तर निश्चितपणे तुम्हाला शॉक लागणार आहे, हे डीसी असलं तरी. किंवा डायरेक्ट करंटनं शॉक बसतो आणि एसी न बसत नाही असंही काही नाही. एसी व्होल्टेज सुद्धा हे जनरेट झालेलं व्होल्टेज जेव्हा 90च्या आसपास पेक्षा जास्त होतं त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे शॉक बसतो. ओके, आणि कारण त्यावेळेला साधारणतः आपल्या बॉडीमधून जाणारा करंट हा सुद्धा 1 मिली अँपियर वगैरे या रेंजच्या खूप पेक्षा जास्त जर झाला तरी देखील आपल्याला शॉक हा जोरात जाणवतो अगदी. ओके, म्हणजे साधारणतः मायक्रो अँपियर मध्येच आपल्याला शॉक जाणवायला सुरुवात होते. मायक्रो अँपियर मिली अँपियर मध्ये, मिली अँपियर म्हणजे खूप जास्त झालं, तसं मायक्रो अँपियरला सुद्धा आपल्याला शॉक जाणवायला सुरुवात होते. मात्र हे पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते साधारणतः की 90च्या वर गेल्यानंतर आपल्या बॉडीला हे शॉक जाणवतात. एवढी माहिती मी तुम्हाला प्रॅक्टिकली जो एक अनुभव वाचनात आला त्याच्यावरून मी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, तर आज आपण दोन महत्वाच्या कन्सेप्ट पाहिल्या, त्या म्हणजे डीसी व्होल्टेज म्हणजे काय आणि एसी म्हणजे काय. म्हणजे डीसी सोर्सेस कोणते आहेत हा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की डीसी सोर्सेस म्हणजे बॅटरी असेल महत्वाचं म्हणजे. ओके, तर बॅटरी हे सगळे डीसी व्होल्टेज सोर्सेस आहेत आणि ते तयार करण्यासाठी एक केमिकल ऍक्शन घडते आणि त्या केमिकल ऍक्शनमुळे एका बॉडीवर किंवा एका प्लेटवर पॉझिटिव्ह चार्जेस जमा होतात, एका प्लेटवर निगेटिव्ह चार्जेस जमा होतात आणि त्यामुळं दोन
बॉडीमध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो त्यामुळे व्होल्टेज निर्माण होतं. हे झालं डीसीच्या बाबतीत. आणि एसीच्या बाबतीत म्हणाल तर एखादी कॉईल घेतली जाते आणि ती कॉईल चुंबकीय क्षेत्रामध्ये वेगाने फिरवली जाते आणि ती फिरवल्यामुळं त्या कॉईलमध्ये व्होल्टेज निर्माण होतं आणि ती कॉईल ज्या अँगल मधून फिरत असते, बरोबर, ज्या अंशातून ती पास होत असते, ती पासिंग होत असताना त्याच्यामध्ये तयार होणारं व्होल्टेज आहे ते वेगवेगळे येतं आणि त्याची पोलॅरिटी ही बदलते. हे आपण या आकृतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. ओके, अशा पद्धतीनं एसी म्हणजे काय आणि डीसी म्हणजे काय या दोघांमधला आपण फरक इथं स्पष्ट केलेला आहे. तर डीसी व्होल्टेज आणि एसी व्होल्टेज म्हणजे काय असं सांगताना तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगता येतील. त्या म्हणजे की सार्वजनिक ठिकाणी आणि एसी व्होल्टेजचं वहन करण्यासाठी आपल्याला दूर अंतरापर्यंत जर पाठवायचं असेल तर एसी जास्त सोयीचं पडतं. कारण एसीचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे किंवा लांब अंतरापर्यंत इलेक्ट्रिकल करंट पास करायचा असेल तर एसी करंटच चांगल्या पद्धतीने सुलभपणे आपल्याला पास करता येतो. त्या तुलनेमध्ये डीसी करंट तेवढ्या सुलभतेनं आपल्याला पास करता येत नाही. ट्रान्सफॉर्मर वापरून आपण एसी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पाठवू शकतो. तसंच एसी व्होल्टेज जे आहे ते कमी करणं किंवा जास्त करणं हे सहज सुलभ आहे, जे डीसी सहजपणे कमी किंवा जास्त करता येत नाही. एकदा त्याची जनरेट केल्यानंतर जी लेवल ठरते डीसीची ती तीच राहते. एक बॅटरी आपण 12 व्होल्टची तयार केली तर ते 12च राहतं. त्यापेक्षा कमी करायची असेल तर रेजिस्टर टाकून तुम्ही ड्रॉप करणार आहे व्होल्टेज आणि पॉवर लॉस होणार आहे तिथं आणि कमी करताना, बरोबर आहे. म्हणजे वेस्टेज ऑफ इलेक्ट्रिसिटी तिथं होणार आहे जास्त प्रमाणात. त्या तुलनेमध्ये आपण जर ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत बघितलं तर ट्रान्सफॉर्मर जे वापरले जातात एसी व्होल्टेज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेताना, तर ट्रान्सफॉर्मर वापरल्यानंतर ज्याला इनपुट साईडला समजा हाय व्होल्टेज दिलं आणि आउटपुटला लो व्होल्टेज मिळालं तर त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये लॉस होणारी जी पॉवर आहे ती त्या प्रमाणात कमी असते आणि त्यामुळं ट्रान्सफॉर्मरच्या साह्यानं ट्रान्सफॉर्मरचा अभ्यास करताना आपल्याला ते कळणारच आहे की त्याची इफिशियन्सी जास्त आहे आणि म्हणूनच एसीचंच वहन करणं फार सुलभ आहे. आणि एसीचंच वहन आपण लांब अंतरापर्यंत करतो. म्हणजे कोयना पॉवर स्टेशन पासून अगदी मुंबई वगैरे अशा वेगवेगळ्या शहरापर्यंत इलेक्ट्रिसिटी आपल्याला पोहोचवायची असेल तर आपण कशाचा वापर करतोय तर ट्रान्सफॉर्मरचा करतोय. आणि ट्रान्सफॉर्मरच्या साह्यानं आपण एसी व्होल्टेज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत म्हणजे वायरच्या साह्यानं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जातं आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा आपण जर व्होल्टेजची लेवल वाढवून घेतलेली असेल तर ती पुन्हा कमी करायची आणि मग ती होमला डिलिव्हर करायची. अशा पद्धतीनं ते टेक्निक वापरलं जातं. पण डीसी मात्र डायरेक्टली तशा पद्धतीनं वहन केलं जात नाही, कारण ते खर्चिक पण आहे आणि फायदेशीर पण नाही. ओके, तर या बाबी आपल्याला कळल्या असतील. तसंच एसीच्या बाबतीत म्हणाल तर एसी व्होल्टेज हे एका सायकलमध्ये दोनदा झिरो होतं, तसं डीसी कधीच झिरो होत नाही. डीसी व्होल्टेज एका लेवलला जे आहे ती लेवल त्याची कायमची राहते. हा एक फरक आहे एसी आणि डीसीतला फरक सांगताना. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण एसी म्हणजे काय, डीसी म्हणजे काय, एसी व डीसी या दोन मधला फरक जो काय आहे तोही पाहिलाय. आता अजूनही आपला एक भाग राहिला तो म्हणजे की वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. धन्यवाद.